पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात डॉक्टरांवर हल्ला, इंडियन मेडिकल असोसिएशनकडून कडकडीत बंद, संतप्त प्रतिक्रिया। डॉक्टरांना केबिनमध्ये डांबून मारहाण, इंडियन मेडिकल असोसिएशनचा निषेध, पुढे बेमुदत बंदचा इशारा। धुळ्यात प्रसिद्ध डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांचा हल्ला केल्याच्या घटनेमुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं सदर घटनेचा निषेध करत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। धुळे शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सुशीलकुमार नवसारे यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रुग्णाच्या उपचारावरून सुरू झालेल्या वादातून रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट डॉक्टरांवर मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याने काही बाबींवरून डॉक्टर आणि रुग्णांमध्ये त्यांच्या रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वाद एवढा वाढला की संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर नवसारे यांना त्यांच्या केबिनमध्ये जबरदस्तीने बंद करून त्यांना मारहाण केली। या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर नवसारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आला आहे। धुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। शहरातील IMA हॉल येथे सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन सदर घटनेचा निषेध करत एक दिवसीय कडकडीत बंद ठेवला आहे। तसेच यापुढे डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबले नाही तर बेमुदत रुग्णालय बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आम्ही IMA संघटनेचे सचिव डॉक्टर युगेश ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर मनीष दाखेडे सर व आमचे सहकारी सदस्य डॉक्टर सुशील नवसारे व आमचे सगळे जमलेले सदस्य, कालच्या घटनेचं आपल्याला थोडक्यात विवरण समजलंच असेल की 14 जानेवारीला एक पेशंट तीव्र पोटशूळ, उलटी, ताप आणि त्या संदर्भात डॉक्टर सुशील नवसारेंकडे ॲडमिट झालेली। तिचे त्यांनी पूर्ण शर्तीने प्रयत्न करूनही तिचं पुढील उपचारासाठी त्यांनी सेवा हॉस्पिटलला पाठवलेली आणि सेवा हॉस्पिटलला तिचे उपचार चालू असताना काही कालावधीनंतर तिचा मृत्यू झाला 1 महिन्यापूर्वी 14 जानेवारीला। आणि त्यानंतर नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन ते काल डॉक्टर सुशील नवसारे यांच्या हॉस्पिटलला जाऊन त्यांनी डॉक्टर सुशील नवसारेंना मारहाण केली, तिकडे तोडफोड केली। त्या संदर्भात डॉक्टर सुशील नवसारे यांनी आमच्या संघटनेच्या मार्फत व स्वतःच्या याच्यामार्फत गुन्हा नोंदवला व त्याची योग्य दखल पोलिसांनी घेऊन त्वरित त्या 2 आरोपींना अटक केली। एक 3रा आरोपीलाही अटक होण्याचं बाकी आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळे डॉक्टर्स लोक आज पूर्ण कडकडीत निषेध पाळतो आहोत व पुन्हा अशा घटना घडू नयेत व अशा गावगुंडांचा पुन्हा निषेध व्हावा त्यासाठी हा आमचा बंद आहे। आणि हा समाजात, आपल्या धुळे शहरात, धुळे जिल्ह्यात हा मेसेज जावा की कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही की आपल्या पेशंटचं काही नुकसान व्हावं। सगळ्यांच्या भावना आमच्या माणूस म्हणून नेहमीच पेशंटबरोबर असतातच आणि काही जे न्यायसंगत गोष्टी असतील ते न्यायालयाकडनं किंवा पुढच्या कायद्याच्या अनुसरूनच व्हायला पाहिजेत। कोणत्याही डॉक्टरवर पुन्हा असा कधीही हल्ला होऊ नये हीच आमची भावना आहे। मृतात्म्यास आमची श्रद्धांजली आजही आहे, त्याच्या भावना त्या कुटुंबासोबत आजही आमच्या आहेत आणि त्या भावनांचा पूर्ण आम्ही कदर करूनच सगळ्यांना सांगतोय की आमच्या डॉक्टरांचं म्हणणं एकच आहे की तुम्हाला काय जी बाजू मांडायची असेल ते कायद्याला अनुसरून मांडा। डॉक्टरांवर यापुढे हल्ले होणार नाही याची शहराने व जिल्ह्याने काळजी घेतलीच गेली पाहिजे, हीच आमची पुनश्च मागणी आहे। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।